स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला। धर्माबादमध्येही ठिकठिकाणी जल्लोष दिसून आला। मात्र तहसील कार्यालयात वेगळाच प्रकार घडला, ज्यात शासनाने स्पष्ट बंदी घातलेले असताना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे पताके लावण्यात आले आणि यामुळे पर्यावरण प्रेमी आणि जाणकार पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। यंदाही धर्माबाद शहर तिरंगी रंगात न्याहून निघाले होते। मात्र तहसील कार्यालयात शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून प्लास्टिक पताक्यांचा वापर केल्यामुळे चर्चेला उधाण आलं। प्लास्टिक हा निसर्गात न कुजणारा व पर्यावरणाला हानिकारक घटक असल्यामुळे शासनाने प्लास्टिकच्या वापरांवर बंदी घातली आहे। तरी देखील तहसील कार्यालयातूनच त्यांचे उल्लंघन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। पर्यावरण प्रेमींनी कापड किंवा कागदी पताके लावले असते तर पर्यावरणास बाधा झाली नसती, असे स्पष्ट केले आहे। यावेळी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। दोषींवर कारवाईची मागणी आता जनतेतून होत आहे। न्यूज एक्सप्रेससाठी नांदेडवरून अंतोजी कालिदास यांची रिपोर्ट।